तर राम राम मंडळी, तर स्वागत आहे बघा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मंडळी 2026 मध्ये तुम्ही शेतीसाठी एक आधुनिक आणि मजबूत त्यासोबत डिझेलची बचत करणारा ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होणार आहे बघा। तर मंडळी आज थेट आलेलो आहोत बघा आपण कुबोटाच्या शोरूमवर। त्याचं कारण असं की बघा कुबोटाने नेमकीच बघा त्यांची न्यू स्टार ही सिरीज लॉन्च केलेली आहे बघा। त्यांच्या सिरीज मध्ये त्यांनी 2-3 ब्रँडचे त्यांचे ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत बघा। त्या ट्रॅक्टरची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत बघा। यांच्या ट्रॅक्टरची किंमत काय आहे, ट्रॅक्टर मध्ये फीचर काय काय आहेत आणि यांचा ट्रॅक्टर कितीचा ॲव्हरेज देतं, आज सगळी ए टू झेड माहिती आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। कुबोटाच्या शोरूम मध्ये जे ट्रॅक्टर लॉन्च झाले त्यांची सगळी माहिती आपल्याला हे सर सांगणार आहेत। तर नमस्कार सर, स्वागत आहे बघा तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर। तर तुमचं नाव सांगा सर एकदा। नमस्कार, सर्वप्रथम माझं नाव सुरेश पवार आहे। मी असिस्टंट मॅनेजर म्हणून इथं काम पाहतोय। आणि जसं की साहेबांनी सांगितले की कुबोटाची नवीन न्यू स्टार सिरीज ही लॉन्च झाली आहे। आज आपल्या वसमत तालुक्यामध्ये कृषीलक्ष्मी ट्रॅक्टर हिंगोली यांच्यातर्फे आज पूर्ण अशा भरपूर अशा शेतकरी च्या हाताने इथं आपल्या समोर इथं लॉन्चिंग झालेलं आहे। सर हे कुबोटाने जे हे 3 ट्रॅक्टर लॉन्च केलेले त्या ट्रॅक्टरचं नाव काय आणि त्यांची HP किती आहे ते आमच्या ऑडियन्सला एकदा सांगा। तर सर्वप्रथम कुबोटाने आज जे लॉन्च केलेले मॉडेल आहेत ते 3 मॉडेल आहेत। 3 मॉडेलमध्ये जे आहेत, पहिला A211S स्टँडर्ड सिरीजमध्ये येतो आणि दुसरा A211N हा नॅरो ट्रॅकमध्ये येतो। स्टँडर्ड सिरीज ही 3 फुटात आणि 3.5 फुटामध्ये हे केले जाते। त्याच्यानंतर दुसरा जो मॉडेल आहे आपला B2441S जो की स्टँडर्ड आहे 3.5 फुटामध्ये येतो पॉवर स्टेरिंगमध्ये। आणि त्याच्यानंतर B2441N नॅरो ट्रॅक जो की 3 फुटामध्ये येतो इंटर कल्टिवेशनसाठी। त्याच्यानंतर तिसरा जो मॉडेल आहे आपला B2741S हा 3.5 फुटाचा आहे आणि B2741N हा 3 फुटामध्ये चालणारा मॉडेल आहे। हे असे 3 मॉडेल आता सध्या तर कंपनीने लॉन्च केले आहेत। सर हे जे ट्रॅक्टर्स आहेत यांमध्ये शेतकऱ्यांसाठी खास कोणते नवीन फीचर आणलेले आहेत कुबोटाने? याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचे फीचर्स जे आहेत, सगळ्यात मेन फीचर्स म्हणजे जापनीज टेक्नॉलॉजीचं इंजिन जे की खूप स्टँडर्ड इंजिन आहे, जे की त्याला फ्यूल कंझम्पशन खूप कमी लागतं। त्याच्यानंतर दुसरा जे आहे आपला सीट ॲडजस्टेबल सीट आहे, जे की आपल्याला त्याला ॲडजस्ट बी करता येते आणि त्याला सस्पेन्स पण दिलेला आहे। त्याच्यानंतर जे आपलं प्लॅटफॉर्म जे आहे ते रबर मॅटिक प्लॅटफॉर्म सिस्टीम आहे, जे की बसण्यासाठी आणि ह्याच्यासाठी आरामदायक आहे। त्याच्यानंतर ADDC सिस्टीम दिलेली आहे, जे की ऑटोमॅटिक डेप ड्रॉप कंट्रोल सिस्टीम आहे, हे पण ह्या मॉडेलमध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर पॉवर स्टेरिंग दिलेलं आहे, जे की शेतकऱ्यासाठी आरामदायक आणि टर्न वगैरे घेण्यासाठी चालवण्यासाठी सोपं जातो। त्याच्यानंतर जर बघितलं आपण की 5-12 आणि 8-12 समोरचे फ्रंटचे टायर आणि पाठीमागचे 8-18 आणि 8-23च्या टायरमध्ये पण आपण हे टायर साईज दिलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्यात जास्त ग्राउंड क्लिअरन्स जे आहे 325 mm आपण ह्या मॉडेल्सला दिलेला आहे। त्याच्यानंतर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स म्हणजे 9F + 3F चा गिअर बॉक्स आपण याला दिलेला आहे, जे की लो मीडियम आणि हाय असे 3 गिअर दिलेले आहेत त्याला। त्याच्यानंतर जर PTO पॉवर बघितली तर PTO मध्ये आपण इको PTO दिलेला आहे, जे की इको सिस्टीम त्याला आहे। त्याच्यामध्ये आपण 540 RPM आणि 750 ह्या दोन्ही RPMचा आपण जसं आपल्या मल्टीपर्पज जसे आपले ॲप्लिकेशन असतील त्या टाईपनं आपण त्याला युजेस करू शकतो। तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न जो असतो की शेतकऱ्यांसाठी, तर हे ट्रॅक्टर मायलेज किती देतात, तर यांना एकदा ॲव्हरेज सांगा शेतकऱ्यांना। जर मायलेजचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की ॲव्हरेज जे असतो ते आपला जमिनीवर असतो। पण एक कालांतराने आमचे काही जे आम्ही रेग्युलरी कस्टमरला व्हिजिट वगैरे करतो किंवा कस्टमर आम्हाला माहिती सांगतात, त्या हिशोबाने जर कस्टमरचाच फीडबॅक जे आलेला आहे त्या हिशोबाने 1.25 लिटर ते 1.5 लिटरचा प्रत्येक जसं की वेगवेगळ्या इम्प्लिमेंटला ॲव्हरेज आपण सध्या ह्या मॉडेल्सला निघत आहे। आता सर हे जे ट्रॅक्टर्स आहेत हे ट्रॅक्टर्स कोणत्या पिकांसाठी, जसे की द्राक्ष त्यासोबत पेरू आला, त्यांसाठी बघा हे कोणत्या अवजारांवर सगळ्यात भारी चालतील? सगळ्यात म्हणजे आपण पहिले आम्ही म्हणायचो की आमचा जो हे प्रॉडक्ट आहेत
ते फक्त आपण इंटर कल्टिवेशनसाठी यूज करू शकतो. जसं की इंटर कल्टिवेशन म्हणजे आपले ऊसाची शेती असेल त्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर वगैरे करून आपल्याला भंड तयार करायचे असतील. त्याच्यानंतर जे कपास असेल कपासमध्ये इंटर कल्टिवेशनसाठी असेल किंवा हळद असेल हळदमध्ये पण आपण इंटर कल्टिवेशनसाठी असं म्हणायचो. पण सध्याचं जे आम्ही हे वातावरण किंवा मार्केट पाहतो ह्या मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर सध्याचे जे मॉडेल आहेत ते मल्टी युटिलिटी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला थ्रेशर चालू शकतात, तुम्हाला तिरी पंजी मुगडे हे पण चालू शकतात, तुम्ही नंतर रोटावेटर चालू शकतात, नंतर तुम्ही प्लाऊ पण चालू शकतात. त्याच्यामध्ये जर क्रॉपचा विचार केला तर मेन जे आहेत आपलं बागायती क्षेत्र जे द्राक्षे झाले, पोमोग्रॅन्ट झालं, नंतर हळद झाली, कॉटन झाली, शुगर केन झालं किंवा आपलं सोयाबीन झालं, म्हणजे फवारणीपासून ते शेवटचे जे लोक शेतकरी कामं करतात तिथपर्यंत आपण ह्या प्रॉडक्टचं यूज करू शकतो आणि एवढे ॲप्लिकेशन आपण चालवू शकतो. तर सर सगळ्यात शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा प्रश्न, तर हे जे ट्रॅक्टर्स आहेत यांची किंमत काय आहे आणि यांचा शोरूमवर काय ऑफर्स काय आहेत यांच्यावर? सध्या तर आम्ही A211 जो 21 HP ट्रॅक्टर आहे त्याची आम्ही 4,80,000 शेतकरी बांधवासाठी स्कीम ठेवलेली आहे. त्याच्यानंतर जो आमचा दुसरा लॉन्च झालेला आहे B2441N याची आम्ही 5,10,000 अशी किंमत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर जो आपला B2741N हा मॉडेल आपण लॉन्च केलेला आहे 3 फुटातला, याची आम्ही प्राइस ठेवलेली आहे सध्या 6,10,000 रुपये. तर ही सगळ्या म्हणजे ह्या लॉन्चिंग प्रोग्राममध्ये सगळ्या शेतकरी बांधवासाठी आपण सगळ्यात कमी अशी MRP ठेवलेली आहे. तर मंडळी सरांनी बघा संपूर्ण माहिती सांगलेली. बघा कुबोटाचे जे हे 3 ट्रॅक्टर्स लॉन्च झालेले आहेत ते एकदम उत्तम आणि एकदम चांगल्या दर्जाचे ट्रॅक्टर्स आहेत. बघा सरांनी तुम्हाला सगळा जो काय अनुभव सांगितला तो अनुभव आपण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.